अकोल्यातील बाबुळगाव येथे सोमवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला आहे। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने 2 तरुण जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। अकोला शहरालगतच्या बाबुळगाव परिसरात किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद अचानक उग्र बनला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले। या घटनेत 2 तरुणांना 7 ते 8 जणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। जखमींच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याने काही काळ तणाव वाढला होता। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। बाबुळगावमध्ये 2 सध्या अशी माहिती जी आम्हाला मिळाली होती की 2 मुलं पाणी घ्यायला चालले होते आणि पाणी घ्यायला जात असताना टू व्हीलरचा कट लागला। या कारणावरून त्यांच्यात भांडण झालं। त्यानंतर ते पाणी घेऊन आल्यानंतर इथे रोडवर बुद्धविहाराजवळ बसलेले असताना काही म्हणजे ज्यांच्यासोबत भांडण झालं होतं त्यातले काही 5-6 मुलं येऊन त्यांना मारहाण केल्याची त्यांनी तक्रार दिलेली आहे। म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रारदार आता हजर आहेत आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई आमची पुढची सुरू आहे। नाही, गंभीर मार नाही आहे कुणाला। परिसरामध्ये आता सध्या शांतता आहे आणि बाकी आमची टीम सर्व काम करत आहे। आरोपीचा शोध सुरू आहे आमचा।